पर ये पुसला नहीं करे पूरे हो कुछ नहीं जाओ नहीं ना। खामगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर, तहसीलदार श्री सुनील पाटील सर आपल्याला योगदान आहे। मला प्रत्येक वेळी रात्री 1 वाजता सुद्धा पत्रकार समन्वयात आहोत म्हणून आपण माहिती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता मी तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द। सर्वप्रथम मुस्लिम बांधवांना आणि आपल्या भारताच्या सर्व नागरिकांना आपण सर्वजण प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने आजची बैठक आयोजित केली आहे। सर्वांना प्रशासनाचा जिसने एक इंसान को जिंदगी बख्शी वो इतना बढ़िया। विशेष करून त्या ठिकाणी घंटागाडी किंवा ट्रॅक्टर रॅलीची श्री निलेश सांबे सर तसेच इतर जमलेले सर्व खामगाव पुढे देखील इथे काही घडणार नाही याची मला। शांतता समितीची बैठक घेण्यात आली, काय सांगा? आज शांतता समितीची बैठक जी आयोजित करण्यात आली होती, येणारे जे सण उत्सव आहे मुख्यतः 7 जूनला जी बकरी ईद आहे त्या अनुषंगाने आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये खामगाव, शेगाव, पिंपळगाव, रंधा इकडचे सगळीकडचे इतर ठिकाणचे जसे 8 पोलीस स्टेशन अंतर्गत जे शांतता समितीचे सदस्य आहेत सर्व इथे उपस्थित होते। या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रचलित कायदे आहेत मुख्यतः गोवंश प्रतिबंध कायदा जो आहे त्याचे उल्लंघन होणार नाही, कायद्याचे पालन होईल या बाबतीमध्ये सगळ्यांकडून आश्वासन देण्यात आले आहे। त्यांना आवाहन देखील करण्यात आलेले आहे कुठेही अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत। आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चेकपोस्ट नाकाबंदी लावलेली आहे। नाकाबंदी दरम्यान जे काही अवैधरित्या वाहतूक होत असताना काही आढळत असतील किंवा इतर ठिकाणी काही माहिती मिळून जी कारवाई होत आहे ते आमच्या स्तरावरती होत आहे। नक्कीच आम्ही पोलीस प्रशासन त्या बाबतीमध्ये तत्पर आहोत, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आपण दैनंदिन याच्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे।